म्हणजे मनातली इच्छा पूर्ण करणारी मनमाला देवी. आणि ह्या म्हणजे 7 आसरा म्हणजे इथे 7 बहिणी आहेत तिच्याबरोबर. एक पहिली, माझं नाव प्रकाश माधवराव सावंत. हे 7 आसरा मनमाला देवी मंदिर आमच्या पूर्वजांना मिळालेलं आहे. तिथे पूर्वी एक तलाव होता, पण तलाव आम्ही पाहिला नाही. तलावाची एक एक भाग म्हणून आता विहीर आहे. मंदिरामध्ये एक विहीर आहे. त्या 7 आसरा म्हणतात. त्या विहिरीतून या 7 आसरा आलेल्या असं म्हणतात. आणि त्या इथे स्थापना झालेल्या आहे. त्या पाण्याने आंघोळ केले की शरीरावर काही गौर कांदा असो, काही शरीरातला भागातला जे काय उठलं असेल ते 7 दिवस हे या पाण्याने आंघोळ केलं बरं होतं. आणि आई देवी नवसाला पावते. ज्यांना मूल नाही होत त्यांना मुलं होतात, ज्यांची विवाह लग्न नाही होत त्यांचे लग्न होतात, ज्यांना घर नाही त्यांना घर मिळतं. मनमाला म्हणजे मनातली इच्छा पूर्ण करणारी मनमाला देवी. आणि ह्या म्हणजे 7 आसरा म्हणजे इथे 7 बहिणी आहेत तिच्याबरोबर. एक पहिली खोकला देवी आहे, दुसरी शीतला देवी आहे, तिसरी जरीमरी आहे, चौथी मध्ये मुख्य आहे तीच मनमाला देवी. आणि त्याच्या बाजूला केवडावती आहे, चंपावती आहे. चंपावतीच्या बाजूला कानुगवळी आहे, कृष्ण. म्हणजे 7 जणी बाया, 8वा काना. काना म्हणतात तोच कानुगवळी कृष्ण. त्याच्या बाजूला कानोपात्र आहे. आणि रखवालदार, राखणदार जो म्हणतात तोही देवीचा तिथे बाजूला आहे. आणि त्याच्या बाजूला संतोषी माता, ती आम्ही बसवलेली आहे, गणपती आहे. मंदिराच्या परिसरामध्ये पिंपळाचं झाड आहे, वडाचं झाड होतं, ते आता सुकलं, पण ते त्याच्या ठिकाणी पिंडी आहे शंकराची, हनुमानची मूर्ती आहे, साईबाबाचं एक मंदिर आहे. विहिरीच्या शेजारी जी मूर्ती आहे ती गावदेवी आहे. आणि या रोडला पण नाव मनमाला टँक रोड असं पडलेलं आहे. देवीचे भक्त विशेषतः कुठले? हा, मंगळवारची देवीचा वार. आता हे मंगळवार आहे पूर्वीपासून, तर मंगळवारी देवीच्या वारी भक्त येतात, ओटी भरतात, नवस करतात. आणि नंतर कधी काही दिवसांनी येऊन ते नवस बोललेले सांगतात आम्हाला. आम्ही बोलून गेलो, आमची इच्छा पूर्ण झाली. इथली ग्रामदेवता आहे असं ही ग्रामदेवता आहे माहीमची. आता प्रत्येक भागात गावदेवी म्हणजे किंवा हे असते, त्या भागातली एक ग्रामदेवता समजा. भक्त विशेषतः शिक्षित लोक सुद्धा आहेत आणि सर्व भक्त सगळ्या समाजाचे आहेत. आमच्या इथे सगळे येतात, हिंदू मुस्लिम सगळं, ख्रिश्चन सगळे. ज्यांनी त्यांनी कोणी सांगितलं बाबा या मंदिरात जा तुझं बरं होईल, तर मुस्लिम लोक पण येतात, ख्रिश्चन येतात, गुजराती येतात, सगळे येतात. पण सर्व जातीचे, सर्व धर्माचे हे मंदिरात येऊन भेट देऊन जातात. बहिणी म्हणजे हा, भक्त हो, एक देव आहे आणि त्यांच्या 7 बहिणी, त्या महात्मा फुले म्हणतात हा, की हे आमच्या 7 बहिणी आहेत, 7 आसरा आहेत असं महात्मा फुलेंनी हो सांगितलं. हो हो आणि आता जे हो हो, तो त्यात ह्या 7 मावल्या, यांना मावल्याही म्हणतात, मोठ्या बाया म्हणतात. 7 आसरा, 7 आसरा या एकत्र आल्यात म्हणून. आणि सगळीकडे 7 आसरा म्हणजे 7 मूर्त्या असतात, छोटे पाषाणासारखे, म्हणजे दगडासारखे असे ते असतात, म्हणून त्यांना 7 आसरा म्हणतात. असे काही जलदेवता आहेत असं हे जलदेवताच आहे. या जलात जलपरी, जल अप्सरा वगैरे असं काय म्हणतात, या त्या जलदेवताच आहे. जलातून यांचं ठाव ठिकाण जलामध्ये, विहिरीमध्ये, वावरामध्ये, असं सगळ्यामध्ये असतं यांचं. यात्रा कधी भरते? यात्रा आता नवरात्रामध्ये अश्विन महिन्यात भरते. म्हणजे अश्विन नवरात्र 9 दिवस गर्दी असते देवीची. आणि दर पौर्णिमा आणि काय असेल ना उत्सव, तर त्यावेळी देवी येऊन त्यांची ओट्या भरतात, पूजा हे करतात. मनाने काय बोललं असेल ना ते आणून ठेवतात देवी. तिचं निवेदन म्हणजे कसं, आमच्या या देवीला दही भात तर फार आवडतो. दही भात, त्याच्याबरोबर समजा कोण आणून पालक भाजी, मेथीची भाजी, ती पण आणून म्हणजे त्याच्यात हे ठेवतात. आणि पुरणपोळ्या आवडतात देवीला. आणि फळामध्ये डाळिंब, केळी, हे फळं आणून ठेवतात देवीला. बाकी मग तुम्ही ते जे आणाल ते प्रसाद, लोक जे आणतात ते प्रसाद मग आम्ही वाटतो. कोण शिरा म्हणजे रव्याचा शिरा बनवून आणतात, कोण काय बोलतात आम्ही बोललेलो की हा प्रसाद वाटेल, आणि मग ते आणतात आणि ठेवतात, मग आम्ही तो वाटतो. दहीभात देवीला म्हणजे शीतल, थंडावा, गारवा असतो, समजला भात. आणि ह्याच्यामध्ये देवीला कसं गारवा जेवढं थंड वाटेल ना, तेवढं देवी तुम्हाला, तुमचं सगळं शांत होणार. मग आपण देवीला शांत करतो असं होतं. म्हणजे देवीच्या म्हणजे काही गौर काढण्या देवीला आल्या, मुलांना आल्यावर आपण त्यांना पण दहीभात देतो आणि त्यांना ते शांत होतं. ह्याने दहीभात तिनं आवडतो. दहीभातच आहे, दहीभातच. आम्ही दहीभात वगैरे ठेवतो.
तुम्ही किती वर्षापासून इथं पुजारी आता आहे? हे काय पुजारी म्हणजे नाही, मंदिर हे आमचं स्वतःच आहे. पण आता पूर्वज म्हणजे आमचे वाडवडील होते. वडील म्हणजे 65 साली वारले. त्याच्या आधी त्यांचे वडील होते. आणि त्यांच्यानंतर 65 नंतर वडील वारल्यानंतर आमची आई आली. ती 96 ला वारली. 1996. आता 96 नंतर आई बोलली की तू मंदिर सांभाळायचं, म्हणून ते आता मंदिरात मी पूजा करतो तेव्हापासून. पिढ्यानपिढ्या तुमच्याकडे हा, पिढ्यानपिढ्या. तरी अंदाजे किती वर्षापासून हे मंदिर ते आहे? 250-250च्या पुढचा इतिहास आहे ते. 250 आता माझंच 71 पूर्ण झालंय माझं वर्ष. तसं 70 आमच्या वडिलांचं आजोबांचं घेतलं, त्यांच्या ह्याचं एक पिढी पुढची आहे अजून. तर 200-250 वर्ष जातं. 7-7 14 7 21. 250 वर्षाचा इतिहास आहे.